समूह नृत्य विजेते हात वर करून ते येत आहे प्रदीप इंगळे आणि संच जिल्हा परिषद बुलढाणा. समूह नृत्य प्रदीप इंगळे सर आणि संच विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन. 5 आहे, 5 पैकी सगळ्यांनी आपापली नावं घ्या. अनाउन्स मी करते. एकल नृत्य उपविजेते ज्या जिल्ह्याचा आवाज जास्त असेल त्याला आपण ज्यांचा आवाज नाही त्यांना मी इथे आमंत्रित करते. योगिता चव्हाण अमरावती. पण मला असं वाटतं नृत्य उपविजेत्या अमरावती. लवकर यायचं आहे. चला एकल नृत्याचे विजेते. तुम्ही बक्षिसांची वाट बघताय की बक्षीस तुमचं वाट बघताय? उपविजेत्या योगिता चव्हाण आणि विजय अश्विनी पाळेकर यवतमाळ. एकल नृत्य विजेत्या अश्विनी पाळेकर. उपविजेत्या आणि विजेत्या अश्विनी पाळेकर जिल्हा परिषद यवतमाळ. पुढचा प्रकार आहे लोकगीत. दुसरं पारितोषिक जात आहे. उपविजेते पद ज्यांना मिळत आहे तो संच आहे अमरावती किरण भूल आणि संच. लोकगीत उपविजेते जिल्हा परिषद अमरावती. चला आहेत का अमरावती? आहेत का? विजेते आहेत. लोकगीताचे विजेते जिल्हा परिषद बुलढाणा गजानन कंकाळ सर. सहकारी टाळ्या झाल्याच पाहिजेत. सगळ्यांना विनंती करते मा जिजाऊंच्या जन्मभूमीत तुम्ही आलात आणि काल सरांनी जे गीत गायलं ते अर्थातच वाजून सरांचं इथे अभिनंदन करावं. गजानन कंकाळ आणि संच बुलढाणा. लोकगीत विजेते. त्यानंतरचा पुढचा सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रकार आहे भावगीत गायन आणि यामध्ये उपविजेते आहेत विद्या दामोदर अकोला. जिल्हा परिषद अकोला. विद्या दामोदर. भावगीत स्पर्धा उपविजेत्या विद्या दामोदर अकोला आणि विजेत्या भावगीत. उपविजेते ठरले जिल्हा परिषद वाशिम किरण गिरवणे आणि रवी इंगोले. युगलगीत उपविजेते आणि या प्रकारातले साहेबराव गोरडे उपविजेते आहेत ज्यांनी गायलं होतं निले निले अंबर. आणि विजेत्या आहेत अमरावती येथील सविता मेश्राम. बोल रे विजेत्या सविता मेश्राम अमरावती. जिल्हा परिषद वाशिम रवी इंगोले सर पुन्हा एकदा. कराओके गीत. जिल्हा परिषद बुलढाणा. ती म्हणजे झाकी. निकाल शेवटी अनाउन्स होतोय. बुलढाणा. टाळ्यांच्या गजरात बुलढाणेकरांचं पुन्हा एकदा अभिनंदन. ऍसिड हल्ला मराठी शाळा यांचा समन्वय या झाकीमधून आपल्या सर्वांना पाहायला मिळाला. जिल्हा परिषद बुलढाणा. माईची सिंधुताई सपकाळ्यांची आठवतंय का? फुलांच्या पायघड्यांवरून चालताना काटे जर बोचले तर सहन करायला शिका, कारण काट्यांना फक्त बोचणंच माहिती असतं. पण सराव असा होईल की काही दिवसानंतर काटे स्वतः म्हणतील आइए वेलकम स्वागत है, हम यहाँ पे रास्ते पे फूल बिछाते हैं, आप चलना सीखिए. आणि आता झाकीचं पहिलं बक्षीस जातंय ते म्हणजे यवतमाळ. या नागरिकांनी ते झालं होतं झाकीचं.
भुकेनं व्याकुळ असणारी सादर केली होती यवतमाळ. फगाट दिसणारा इंडिया आणि दुसरीकडे ज्यांच्या 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आहे अशा गरीब लोकांचा भारत संवेदनशील झाकीमधून या ठिकाणी प्रदर्शित केलं आहे. एका बाजूला प्रचंड झगमगाट आणि दुसरीकडे अभावाचं जीवन, उपासमार. भरल्या पोटांना इथे आग्रही विनंती आहे, जे खरे उपवासी त्यांनाच निमंत्रण नाही. झाकी असू देत, एकल नृत्य असू देत, कबड्डी असू देत, प्रत्येक प्रकारात ज्यांनी स्वतःला सिद्ध केलंय असा संघ म्हणजे हा यवतमाळचा संघ. आणि आता जाहीर होत आहे सर्वांना जनरल चॅम्पियनशिपची सर्वांना